आमच्या 10 पिढ्या बर्बाद झाल्या आरक्षणाअभावी. आता ही पिढी आम्ही वाया जाऊ देणार नाही. गोंधळ घालणारे, जाळपोळ करणारे माझ्यासोबत येऊ नका, हे मनोज दादाचं आमच्या बोलणं. 15 दिवस उपोषण केले. अच्छा, आम्हाला काय त्याला त्यांच्यासाठी उपाशी राहू. आमच्या भाषेत आम्हाला पाईपत घातले, दोन्ही बाजूला पॅक करून टाकले आम्हाला. 29 तारखेला आंदोलन करायचं म्हणजे अगोदरपासून तुम्ही नियोजन करायला पाहिजे होतं. आधीपासून सांगितलं होतं तुम्हाला. आज तिथं अतिवृष्टी चालू आहे, गावामध्ये घर बुडाले, शेती म्हैस बांधून आहे, तरी पाटील सांगल्यानं आम्ही आरक्षण आणायला इथं आल्या मुंबईमध्ये. पैसे देऊन सुद्धा हॉटेलमध्ये जेवू दिलं जात नव्हतं. संपूर्ण हॉटेल बंद करून टाकले. आम्ही ज्या ज्या भागात गेलो त्या त्या भागातले 1-2 महिन्याचं किराणा आम्ही संघ घेऊन आलेलो आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही इथून. आम्ही या चिखलातून उठणार पण नाही. आम्हाला आता कळालं की आमची भाकरी आहे ती आमच्या हक्काची आहे, ती आम्हाला भेटली पाहिजे. एवढा पाऊस पडलाय तरी सुद्धा इथल्या लोकांचा कसुबरी उत्साह कमी झालेला नाही. आम्ही पुढे जाणार चालत. आणि हा जाम वाहनांमुळे झालेला नाही. हा जाम फडणवीस सरकारनं मराठा द्वेषाच्या उपद्व्यातून केलेला आहे. जाणून बुजून हा हे केलेला आहे. कारण महाराष्ट्र सरकार क्लिअर सांगते, आम्ही महाराष्ट्राचे सरकार नाही, आम्ही महाराष्ट्राचे पालन करते नाही, आम्ही फक्त आणि फक्त ओबीसी समाजाचे पालन करते आहोत. आम्ही हा महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रातली मराठा जनता ही का पाकिस्तानातून आलेली जनता आहे का? आम्ही चालत जाणार. जर इथं ट्रॅफिक झाली तर आम्ही चालत जाणार. आम्ही आरक्षण घेतल्या चालत जाणार. आम्ही घेणार नाही. गाड्या इथंच लावून जर ट्रॅफिकची व्यवस्था नाही झाली आमची तर आम्ही सकल मराठा बांधव इथनं चालत निघणार. मनोजदादा जरांगे पाटील साहेब आवाहन केले की प्रत्येक मराठा बांधवांनी मुंबईत यावं, की आपल्या हक्काची लढाईने आपल्या हक्काचं आरक्षण आपण मिळवावं व सगळ्या बांधवांनी शांततेत आपल्या आंदोलन हाताळावं, असं मनोजदादा जरांगे पाटील यांनी आवाहन केलंय. आम्ही साधारणतः 2 दिवसापासून प्रवास करतोय. आमची एकच जनभावना आहे, सर्व मराठ्यांचा आक्रोश शासनानं समजून घ्यावा. अशी अडवणूक करून काही साध्य होणार नाही. मराठी पायी देखील मैदानापर्यंत जातीलच, परंतु नेमकं मराठ्यांना इथले रस्ते आणि या गर्दीची तसेच वाहतुकीची परिस्थिती माहिती नसल्यामुळे पूर्ण परिस्थिती गोंधळात आहे. परंतु कुणीही कुठल्याही अनुचित प्रकार न घडू देता मराठी शांततेत जातील आणि शांततेतच क्रांती करतील. आरक्षण घेतील तेही ओबीसी मधूनच आणि 50% आतूनच. मुंबई आमचीच आहे, आमच्याच भावंडांची आहे. आम्हाला मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही. आमची स्पष्ट भूमिका आहे, आमचा कुणालाही त्रास होऊ न देता आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही किंवा आमच्या भावंडांना त्रास व्हावी आमची कुठलीच इच्छा नाही. परंतु हे सरकार जाणून बुजून मराठ्यांना अडवणूक करतंय, हा त्याचाच परिणाम आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्र शंभोराजे. आणि आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा साहेब, जोपर्यंत सरकार आम्हाला आमच्या हक्कांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आम्ही पत्र ठेवूनच इथं आलेलो आहे. अगोदर तर सरकारने आझाद मैदान सुद्धा मराठ्यांना नाकारलं होतं, परंतु 1 दिवसाचं सरकारने जरी परवानगी दिली असली तरी आमचं बेमुदत उपोषण मनोजदादाचं आहे आणि आम्ही मनोजदादांना सपोर्ट देण्यासाठी आलोय. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठे मुंबई सोडणार नाही. आम्हाला परवानगीची वेळ प्रसंगी आवश्यकता नाही. आमच्या 10 पिढ्या बर्बाद झाल्या आरक्षणाअभावी. आता ही पिढी आम्ही वाया जाऊ देणार नाही. गर्दी तर होणारच, अजून तर लोक रस्त्यानंच आहेत आणि लोक इथून आरक्षण दिल्याशिवाय कुठेही जाणार नाहीत. हा गरजवंताचा लढा आहे. लेकरं सगळे उड्यावर पडलेले आहेत. तरी शासनाने हे जे पावसात भिजतात यांचा थोडा विचार करून, ज्यावेळेस फडणवीस सरकार विरोधी पक्ष नेते देवभाऊ होते त्यावेळेची आज सगळ्याकडे क्लिप आहे. आमची गाडी आता 30 किलोमीटर मागे आहे. तिथून आम्ही आता लोकल इथं आलो, इथपर्यंत आलो. समजा आम्हाला एक इच्छा आहे की आरक्षण भेटलंच पाहिजे. आमचे लेकरं बाळ, आमच्या इथं भरपूर पाऊस झाला, पावसाने आमचे घरं वगैरे पडतात, पण आम्ही इकडे आलो कशामुळे? आमच्या लेकरांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो. उल्लडबाजी नाही, काही नाही. हे सत्य अहिंसा शांतीचं आंदोलन आहे. त्यांनी सुरुवातीलाच पत्रकार परिषदेत म्हणलं होतं की दगडफेक करणारे, गोंधळ घालणारे, जाळपोळ करणारे माझ्यासोबत येऊ नका, हे मनोजदादाचं आमच्या बोलणं. तर आम्ही मनोजदादांच्या आदेशाचं पालन करत आहोत आणि 100%
सर जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आम्हाला तोपर्यंत मुंबई सोडायची नाही. आमची ओबीसीतून आरक्षण भेटावं ही आमची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील यांनी असं ठरवलेलं आहे की शेवटची आणि आरपारची लढाई आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही, उपोषण सोडणार नाही आणि कोणीही मराठा बांधवांनी जरांगे पाटलांचा आदेश येईपर्यंत कोणीही मुंबई सोडायची नाही. हो, आम्ही केम मधून आलोय, करमाळा तालुका सोलापूर जिल्हा. आता आमची गाडी इथून जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर लांब आहे. आम्ही खाण्याची व्यवस्था सगळी केलेली आहे. 25 किलोचे बुंदे आणलेले आहेत, चिवडा आणलेला आहे, घरून चपात्या भाकरी सगळं आणलेलं आहे. पण आमची गाडी लांब असल्या ट्रॉफिक जाम असल्यामुळे आम्हाला इथपर्यंत येता येत नव्हतं. आम्ही ट्रेन लोकलने आलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथं खाण्याची व्यवस्था काय नसल्यामुळे आम्ही आता वडापाव खातो. आता 1 वाजले, आम्ही 7 वाजता सकाळी आलो इथं. आताशी आम्ही वडापाव खाल्लाय. आम्ही 3 दिवसाचं सगळं घेऊन आलोय साहित्य. पाटील 3 दिवसाचं आम्ही नियोजन केलंय खाण्याचं गाडीमध्ये. आता 2 जण जाणार आहेत आम्ही लोकलने आणि खाण्याचं साहित्य थोडं थोडं घेऊन येणार आहे. हा, आणि आजचा मुक्काम आम्ही इथंच काढणार आहे. मी माघारी घेणार नाही. किती पण हाल झाले तरी पाटील म्हणतील तसं आम्ही माघारी घेणार नाही. पाटील एवढे उपाशी राहिले तर आम्हाला काय किती वेळ आम्ही उपाशी राहू? पाटील 15-15 दिवस उपोषण केले. अच्छा, आम्हाला काय त्याला त्यांच्यासाठी उपाशी राहू. जे होईल ते इथं त्यांचा निर्णय अंतिम राहील आम्हाला. नाही सांगता यायचं. आज सकाळी 5-7 तास झाले इथं आम्ही इथं बसूनच आहे. आणि मग आता इथं भात बनवला आणि इथंच जेवण करतोय आता रस्त्यावर. आरक्षण पाहिजे आम्हाला. आरक्षणमुळे वेळ आलेली आहे आम्हाला. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर बसून जेवण करायची वेळ आलेली. अशा रोडला अडवले जेणेकरून पुढे पण जाता येत नाही, मागे पण जाता येत नाही. जसं की आमच्या भाषेत आम्हाला पाईपत घातले, दोन्ही बाजूने पॅक करून टाकले. आम्हाला हे सरकारनं आमच्या बरोबर पूर्ण विश्वासघात केलेला आहे. आणि आम्ही जरी गाड्या आमच्या नाही सोडल्या तरी आम्ही चालत पायी त्या आझाद मैदानापर्यंत पोहोचू. आम्हाला मैत्री पार्क पासून एकाच रोडवरती घातलंय, एका सिंगल फ्लायओव्हर ब्रिज वरती घातलंय, दोन्ही बाजूने कोंडून घातलंय. जड गाडी पुढे पण जात नाही, जड गाडी मागे पण जात नाही. अशा रीतीने आम्हाला चेंगराचेंगरी करण्याचा प्रयत्न केलाय. मागे पण जाता येत नाही, पुढे पण जाता येत नाही. सगळी लोक आम्ही चालत जाऊ, पण पाटलांच्या सोबत जाऊ. वाहतूक काढलेला आहे. आम्हाला पोलीस लोक गलत मार्ग सांगत आहेत तरी पण आम्ही जाणार म्हणजे जारांगे साहेबाला भेटणार म्हणजे भेटणार. आम्ही जाणार म्हणजे जाणार. पाटलाला आम्ही जाणार. काही पण जाणार. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय ऑफिस जाणार नाही. मी असं सांगतो की आता हाय अशा ह्या परिस्थितीत गाड्या इथेच लावणार आणि 8 किलोमीटर आझाद मैदान राहिले. हाय ह्या परिस्थितीत लॉक करून आम्ही असंच ह्या स्थितीत निघणार आहे. तर ही गाडी लॉक राहणार आहे. ह्या सगळ्या गाड्या असंच जाम राहणार आहे. तुम्ही बघा सरकारने गव्हर्नमेंटने काय करायचे. फडणवीस साहेब तुम्ही बघा काय करायचे ते. आम्हाला वाटतं कुठंतरी अडवणुकीचा प्रयत्न झालेला आहे इथं. कारण की आम्ही पाटलासोबत होतो. आता आम्ही 2 किलोमीटर पै आलोय तरी पण नाही का वाहतुकीच्या तेवढ्याच मोठ्या रांग आहे. आणि आमचे माणसं अजून लांबच आहे. कुठंतरी हे सरकारचं हे धोरण वेगळं दिसतंय. याच्यातून काहीतरी स्पष्ट करण्याचा त्यांचा संपर्क आहे. पण त्यांना मी सांगू इच्छितो की हे असं चालत राहिलं ते मराठी येडे हे काही करतील. आंदोलन म्हणजे गाड्याच प्रमाण जादाच आहे. जवळपास आता हजारोच्या संख्येनं गाड्या आहे आणि सरकारचं तर नियंत्रण आहेच. तसं पाहिलं तर असं सरकारला आपण नाव नाही ठेवू शकत. पण आता असं वाटतं की काही घंट्यामध्ये परिस्थिती बदलत पुढे. मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं याकरता संघर्ष मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आज 29 ऑगस्टला करोडोच्या संख्येनं मराठा समाज मुंबईमध्ये आला. संपूर्ण मुंबई जाम झाली आणि सरकारला नाकी दम आला. आता हे ट्रॅफिक काढायचं कसं, रस्ते रिकामे करायचे कसे, हे सरकारला कदापिही शक्य नव्हतं. किती जरी मोठी यंत्रणा असली तरी. परंतु संघर्ष मनोज जरांगे पाटलांना माणुसकीची जाण आहे. जरांगे पाटील जसे आझाद मैदानावरती आले तसा मराठा समाजाला आदेश दिला की जे काय रस्त्यावरती तुमचं ट्रॅफिक आहे, जे काय रस्त्यावरती वाहनं आहे ती 2 तासाच्या आत मुंबई रिकामी करा. तुमची वाहनं जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी किंवा पोलीस सांगतील त्या ठिकाणी लावा. संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी 2 तासाच्या आत मुंबईचे रस्ते रिकामे केले आणि मुंबईकरांना त्रास कुठलीही द्यायचा नाही ही भूमिका मराठ्यांनी आज घेतलेली आहे. आता आम्ही लोकलमधनं आमच्या गाड्या लावल्या त्या वाशीच्या पलीकडं आणि तिथून आम्ही लोकलनं चाललोय आझाद मैदानाकडं. आम्हाला या लोकलचा मराठ्यांना अनुभव नाही. कुठल्या लोकलनं कुठं जात आहेत ते काहीच माहीत नाही. विचारत आम्ही निघालोय अशी आमची परिस्थिती आहे. परंतु आमची भूमिका ही आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे आणि मुंबईकरांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे. आम्हाला कितीही त्रास होऊ द्या चालतंय, परंतु आमची इतरांना कुठलीही त्रास द्यायची भूमिका नाही. यामुळं मराठे याच्या आधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असू द्या, त्याच्यानंतरचा काळ असू, त्याच्या आधीचा काळ असू द्या, प्रत्येक वेळी स्वतःला त्रास करून घेतलाय. इतरांना कोणालाही त्रास द्यायची भूमिका नाही. त्याच पद्धतीनं आता
स्वतःला त्रास करून घेत भोगतोय, सोसतोय. सरकारला आमची हात जोडून विनंती आहे, मराठ्यांच्या संयमाचा अंत बघू नका, आमचं हक्काचं आरक्षण द्या आणि आम्हाला न्याय द्या. मराठ्यांना आणि संघर्षाचा मनोज जरांगे पाटलाला सुखरूप आपल्या गावाकडे जाऊ द्या एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, लाख मराठा. आम्ही सकाळी 11 वाजतापासून अडकलेले आहोत. आम्हाला खूप त्रास होत आहे, पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून बिलकुल हलणार नाही, म्हणजे हलणार नाही. परभणी जिल्ह्यामधून आलो होतं, जिंतूर तालुका येसेगावमधून. प्रशासन काहून अंत पाहिले आमचा. सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही 7 ते 8 तास झालं या ट्रॉफिकमध्ये, बिना अन्नाचे बिना पाण्याचे ट्रॉफिक पुलावर कुठल्याही प्रकारची सोय नसताना बिना अन्ना पाण्याचे थांबलेलो आहेत. कशामुळं प्रशासन आता बैठक घ्यायलंय, नंतर बैठक घ्यायलंय? मराठ्याचा अंत पाहिले का? आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत म्हणजे नाहीत. वाहतूक पोलिसांनी आम्हाला कुठलं काही माहिती दिलेली नाही आणि सकाळपासून आम्ही इथं बिना पाण्याचे बिना जेवणाचे थांबलेले आहोत. तरी अगोदर तुम्हाला 29 तारखेला आंदोलन करायचं म्हणजे अगोदरपासून तुम्ही नियोजन करायला पाहिजे होतं. आधीपासून सांगितलं होतं तुम्हाला. तुमची कुठलीच व्यवस्था नाही इथं आंदोलक सकाळपासून अडकले आहे. काय तुम्ही काय करता इथं मुंबईमध्ये? आम्ही एक दिवस आंदोलन काय आमचं काय रोज नसते किंवा आम्ही इथं रोज असतो. मुंबई तर मराठी माणसाची आहे ना, मग मराठी माणसाला इथं जर रस्त्यावर तुम्ही ठेवत असेल तर काय तुमच्याकडून अपेक्षा करायची आम्ही? मी नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहो, कर्नाटकमध्ये शेवटच्या तालुक्यातून नायगावहून. आज तिथं अतिवृष्टी चालू आहे, गावामध्ये घर बुडाले, शेती म्हैस बांधून आहे. तरी पाटील सांगल्यानं आम्ही आरक्षण आणायला इथं आल्या मुंबईमध्ये. आमच्या गावून 50 लोक आलेले आहेत. 20 किलोवॉट मीटरवर माझी गाडी आहे आणि पहिल्याला पाणी नाही. कोणतंही दुकानदार पाणी देण्याचं नाही. तुझ्या गावाला तुझं घर बुडालंय, तुझी म्हैस बुडालेली आहे, मात्र तू या आरक्षणाची लढाईत मुंबईत उतरलाय. घरच्यांची काही प्रतिक्रिया नेमकी? घरचे मला फोन केले होते, पाठिंबा दिलेत. बाबा तू तर जाय तिथं मुंबईला, मजानं काही येणं होत नाही. आणि आज मला शेजारी माझी म्हैस सोडायला रात्री संध्याकाळी 12 वाजता गेलाय तिथं. आणि आम्ही इथं मराठी सगळे आलेलो आहोत मुंबईला. एक तरुण म्हणून मुंबईमध्ये पोहोचलेला आहे. किती दिवस मुंबईमध्ये राहणार आहे? कारण की मुंबईमध्ये पावसाची मुसळधार स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्व मराठा बांधव राहणार कुठे आहात? तुमच्या जेवणाची काय व्यवस्था असणार आहे? आज आम्ही पाटील सांगल्यामुळे 2 महिन्याचं या ठिकाणी राशन आणलेलं आहोत. आणि जोपर्यंत पाटलाचा आम्हाला आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. खायचं आणलंय, हागायची सोय करा फक्त. मराठ्याचा देव त्या ठिकाणी जोपर्यंत आमचा देव आम्हाला इशारा करीत नाही तोपर्यंत मुंबईतून एकही गाडी हलणार नाही. ज्यावेळेस आमच्या देवाने आम्हाला सांगितलं या अंतरीतून मुंबई रिकामी करायची, त्याच वेळेस आमची मुंबई रिकामी. आम्हाला परिस्थिती अशी झाली की मुंबईत आल्याच्यानंतर हॉटेलमध्ये सुद्धा जेवायला दिलं जात नव्हतं. पैसे देऊन सुद्धा हॉटेलमध्ये जेवू दिलं जात नव्हतं. संपूर्ण हॉटेल बंद करून टाकले. आम्ही ज्या भागात गेलो त्या भागातले. असं काय केलं मराठ्यांनी? या सरकारचं नुकसान काय केलं मराठ्यांनी? म्हणून मराठ्याच्या मुलांना आज मराठ्याच्या मुलाबाळांना जीव सुद्धा दिले जात नाही. इथं मराठ्यांच्या मुलावर जो अन्याय अत्याचार झालाय, या अन्याय अत्याचाराला हे पूर्ण सरकार जबाबदार आहे. या सरकारला जरांगे पाटील धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होतात तोपर्यंत आम्ही काही मुंबई सोडत नाही. जोपर्यंत दादाचा एक निर्णय येत नाही, आमचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही काही मुंबई सोडणार नाही. काही जरी झालं तरी आम्ही काही मुंबई सोडणार नाही. आम्ही येतो, आमच्या गावातून 100 लोक इथं मुंबईमध्ये आलेले आहेत. 1-2 महिन्याचा किराणा आम्ही संघ घेऊन आलेलो आहे. आम्ही पूर्ण इथं राहण्याची तयारीविषयी आलेलो आहे. कारण की आमच्या मागण्या जोपर्यंत इथं भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आम्ही स्वतः ताडपत्री कॅम्पला पूर्ण पॅकिंग करून घेतलेली आहे. आम्ही पावसाला प्रत्युत्तर देऊन इथं मुंबईमध्ये राहण्यासाठी आलो. जोपर्यंत दादा म्हणत नाहीत की आपल्याला आरक्षण भेटलंय तोपर्यंत आम्ही मुंबई सोडत नाही. सकाळपासून आम्ही 7 वाजता या रोडला आलोय. 7 वाजल्यापासून आता 11 वाजता आहेत. तोपर्यंत हा रस्ता फुल्लच आहे. आमचे काय गाडीतील काय आंदोलक आहेत ते आझाद मैदानात गेलेले आहेत. आम्ही गाडीबरोबर आहोत आणि हे जर वाहतूक कोंडी कधी फुटेल ह्याचा जरा ते आम्हाला सूचना बिचना काय आलेल्या नाहीत. आम्ही आमच्या परीने म्हणजे इथंच आम्ही थांबलेलो आहे. आमचं जे काय आम्ही आणलंय कोरडा काऊ असू दे किंवा पाणी असू दे, आमचं जे म्हणजे आम्हाला जे स्नान करायचं आहे किंवा काय आमचं जे हे आहे तो आम्ही इथंच केलेला आहे. आज पहाटे 4 वाजता आम्ही जवळपास हजारो लाखो मराठा बांधव मुंबईत घुसले. त्यानंतर इथं यायला आम्हाला 6:30-7 वाजले. 7 पासून इथंच आहेत आम्ही. आता पाटलांनी आता सांगितलं, आम्ही तुमच्याच IBN चॅनलला पाहिलं
पाटील म्हणले ज्या ठिकाणी पोलिसांनी सांगितलंय आम्ही त्या ठिकाणी आमच्या गाड्या लावणार. आमचे सगळे लोक आझाद मैदानाला गेलेत, पण जोपर्यंत पाटील इथे आहे तोपर्यंत आमचा डेरा मुंबईत राहणार आहे. हा डेरा मराठ्यांचा डेरा मुंबईत शांततेत राहणार आहे. आम्हाला ओबीसी मधून 50% मधून आरक्षण पाहिजे. मनोज जरांगे पाटील इथे थोड्या वेळात येत आहेत. मनोज जरांगे पाटील इथून आम्हाला 50% आरक्षण देणारी खात्री असल्यामुळे हा सगळा जनसमुदाय त्यांच्या मागे आहे आणि इथे एकवटला आहे. त्यामुळे आम्हाला मिळणारी जी खात्री आहे, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. 2 वर्षात ज्या सरकार म्हणत होतं की मराठा हा कुणबीमध्ये नाही, तर या मनोजदादाच्या माध्यमातून 58 ते 60 लाख नोंदी संपूर्ण महाराष्ट्रात शोधल्या गेल्या. त्या शोधल्यामुळेच 100% खात्री झालेली आहे. सरकारला पण माहित आहे की कुणबी म्हणजे मराठा, मराठा म्हणजे कुणबी आहे. त्यामुळे आरक्षण हे ओबीसी मधून दिलेलंच आहे. फक्त ते सरकारनं मान्य करायचं आहे. सरकार ते मान्य करत नाही, म्हणून आम्ही इथे सगळे आलो. आम्हाला फक्त सरसकट मराठ्यांना आरक्षण भेटावं ही आमची मान्यता आहे. आणि आमचा हा मराठा समाज पहिल्यापासून लढाऊ आहे. आम्ही इथून आरक्षण घेतल्याशिवाय इथून हटणार नाही. आम्हाला फक्त 1 दिवसाचं परमिशन दिलेलं आहे, पण मराठ्याला परमिशन लागत नाहीये, कारण की मराठा खडा तर सरकारचे बी बडा. आमची परिस्थिती इतकी नाजूक झालेली आहे. या आमच्या आर्थिक स्थिती नाजूक झाल्यामुळं आम्हाला कुणबी प्रमाणपत्रामधून सरसकट आमच्या बांधवाला, शेतकरी बांधवाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. आणि हे सरकारला आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल, ही आमची भूमिका आहे. आम्हाला बऱ्यापैकी यश भेटलेलं आहे, कारण की आमचे 58 लाख नोंदी सापडलेले आहेत. फक्त आमचा हैदराबाद ग्रॅज्युएट मराठवाडा विभागासाठी जी की आमचे जरांगे पाटील साहेबांची मागणी आहे, ही हैदराबाद ग्रॅज्युएटच नाही, सातारा, मुंबई ही सगळे ग्रॅज्युएट लागू करावं, ही आमची राहिलेली मागणी. आमच्या सर्व मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, कारण की आम्ही पहिल्याच ओबीसी मध्ये आहोत हे सिद्ध होत आहे. आमची अत्यंत भयानक परिस्थिती भावना आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यासाठी आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणून हलणार नाही, उठणार नाही. चिखलात बसले इथं पावसामध्ये सोय नाही, काहीच नाही. पहिलं पण मागं पण आल्या होत्या, अजून पण आता आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही. इथून आम्ही या चिखलातून उठणार पण नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही. आम्ही जोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही. आज आम्ही आमच्या मावळ तालुक्यातून आम्ही सगळे इथं जमलेलो आहेत. आम्ही मनोजदादा जरांगे पाटलाला संपूर्ण पाठिंबा देत आहोत आणि आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही आता इथून उठणार नाहीये. आम्ही सर्व या ठिकाणी आयसर घेऊन सनी जालना तालुक्यातील सावरगाव हडप इथून सनी निघालेलो आहे. मुंबईला आता पोहोचलेलो आहे आणि एका पुलावरती ट्रॅफिक लागल्यामुळे आम्ही या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सगळी सोबत असल्यामुळे आम्ही लगेच सगळं आमचं साहित्य काढून सनी या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था चालू आहे. आता काय तयार करताय तुम्ही? आता या ठिकाणी आम्ही उपमा करून राहिलो आणि उपमा झाल्यानंतर दुपारी समजा परत जेवणाची तयारी आमची आहे. 33 लोक या ठिकाणी गाडीमध्ये आहे. 33 लोकांचं सगळं साहित्य आमचं जेवणाचं 8 दिवस लागू, 10 दिवस लागू, किती दिवस लागले ते साहित्य आमचं पूर्ण सोबत आहे. सरकारने जरी परवानगी दिली नसली तरी पण जीवाला पोटभर अन्न लागणार आहे. त्यामुळे जिथं जागा भेटन त्या ठिकाणी आम्ही स्वयंपाक करण्याची तयारी आमची राहणार आहे आणि आमच्या पोटासाठी आम्ही स्वतः करायलो. आम्ही काय त्यांना थोडी मागायलो की आम्हाला तुम्ही आणून द्या का आम्हाला खाऊ घाला म्हणून. आमची तयारी स्वतःची आहे. स्वतः आम्ही आम्हाला जिथं जागा भेटन त्या ठिकाणी आम्ही स्वयंपाक करून खाणार आणि आमचं उदरनिर्वाह आम्ही रोज समजा भागवणार आमची पोट. किती दिवसांत शिरा आणलाय? आम्ही कमीत कमी 8 ते 10 दिवसाशी सोबत आहे. मी एकच सांगेन या माध्यमातून, कारण की जे कोणी लोक म्हणते की मनोज जरांगे पाटलाला रसद पुरते, आमच्याकडे एक लिस्ट आहे. गावातून आम्ही किती वर्गणी जमा केली, किती लोकांनी वर्गणी दिली, सर्वांनी आम्ही वर्गणी जमा करून आम्ही आमच्या 8 ते 10 दिवसाचं असं अन्न पुरं आम्हाला जितकं लागेल, जिथं आम्हाला वेळ भेटन, जिथं आम्हाला जागा मिळेल आम्ही तिथं आम्ही आमचा स्वयंपाक करणार आणि खात राहणार आणि मनोज जरांगे पाटलाला पाठिंबा असं देत राहणार. सर, ही वेळ यायला म्हणजे सरकारने ही वेळ आणायला नव्हती पाहिजे होती. तरी पण आमची भाकरी आहे ती आम्हाला द्यावी त्यांनी. इतक्या दिवस 75-76 वर्ष आमची भाकरी खात आहे. आम्हाला आता कळालं की आमची भाकरी आहे ती आमच्या हक्काची आहे, ती आम्हाला भेटली पाहिजे. आणि ते दादांनी जे कष्ट केलेले आतापर्यंत जेवढे पण रक्त त्यांचं जळलेलं आहे त्याचं आत्ता कुठंतरी म्हणजे त्या रक्ताचं चीज झालं पाहिजे. हित आल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी पण समजून घेतलं पाहिजे की हे आरक्षण द्यावं. आणि आम्ही चुकीचं काय मागत नाही, आमची भाकरी आहे ती. आम्हाला त्यावेळेला माहीत नव्हतं, आज जरांगे पाटल्यामुळं आम्हाला ती भाकरी माहीत झाली. तर ती द्यायला काय आम्ही काय भीक मागत नाही तुमच्याकडं.
आम्ही हक्काची मागतोय की हक्काचं आमचं आरक्षण आहे ते आम्हाला परत द्या. परत द्या म्हणजे आमचं आम्हाला द्या. आमच्या नोंदी सापडत आहेत तर आमचे दाखले द्या त्याच्याबरोबर. दादांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जे आम्हाला मुंबईला येण्याची गरजही नसताना जे दादांनी आदेश दिले, आधी सरकारला विनंती केलेली आहे दादांनी की जरांगी दादांनी बाबा कुठेही काय त्यांचं म्हणजे काय सरकारचं धोरण असेल आणि काय दादासंग चर्चा करण्यात येईल तर ती चर्चाही आत्तापर्यंत करण्यात आली नाही. तसं प्रत्येक महाराष्ट्रातनं कान्याकोपऱ्याच्या लोकांना जे काही लोक आलेले आहेत, आज रस्त्यावरची अवस्था बघितली तर एक मी सोलापूरवरून आलोय. तुम्ही रात्रीपासून कव्हरेज करताय, आम्ही पाहतोय. खरं तर टीव्ही नाईन तुमचे न्यूज 89 आहे ना, त्याचं मी स्वागत करतो. तुम्ही रात्रीपासून पाहताय एवढा पाऊस पडलाय तरी सुद्धा इथल्या लोकांचा कसुबरही उत्साह कमी झालेला नाही. अजून लाखो करोडो लोक इथे येत आहेत आणि आज मनोजदादा जरांगे जो मराठ्यांचा देव आहे त्याच्याबरोबर आज गणपतीची प्रतिष्ठापना पण होणार आहे आणि या गणपतीच्या प्रतिष्ठापनाच्या समोर 2 करोड लोक मराठी असतील. जे देवभाऊ म्हणत होते हिंदूंचा सण आहे, हिंदूंचा सण कसा साजरा करायचा हिंदूंना, जे खट्टर हिंदू आहेत त्यांना सांगायची गरज नाही. 2 कोटीच्या समोर गणपतीची प्रतिष्ठापना होणार आणि आमचं आरक्षण जे हक्काचं आहे ते घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. कारण का कुणबी म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे आणि त्या आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत. उलट आमचं आजपर्यंत तुम्ही आरक्षण खाल्लेलं आहे. आज आमच्या मराठा समाजातील गोरगरिबांना त्याची गरज आहे आणि या वेळेला तुम्ही जर आम्हाला अडवत असाल तर आम्ही काही गप्प असणार नाही. आम्ही जवळपास गेली 40 वर्षापासून ही मागणी आहे. मी स्वतः गेली 30 वर्ष मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून ओबीसी प्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामध्ये मी स्वतः ओबीसी आहे, परंतु माझा जो दुसरा बांधव आहे मराठा असताना ओबीसी मध्ये आहे, परंतु माझा काही बांधव ओबीसी मध्ये नाही. त्यांना हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आज मुंबई सोडणार नाही. 2023 पासून आजपर्यंत जर आपण पाहितलं तर लोकांचं या मागणीबद्दलचं वाढत चाललेली आहे. आम्ही जानेवारीमध्ये याच्या आधी एक मोर्चा काढला होता. त्यामध्ये तत्कालीन सरकारनं आमची फसवणूक केली, आम्हाला दिशाभूल करण्याचं काम केलं. परंतु आज त्याच्या 5 पट त्यापेक्षा 5 पटीनं लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आरक्षण मिळवल्याशिवाय एकही मराठा बांधव मुंबई सोडणार नाही.